नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर नवीन असताल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, बिलकुल टाइमपास नका करू, वही आणि पेन घेऊन लगेच बसा. आज जो काही आपण महत्त्वाचा मुद्दा घेतलाय त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या. 2025 मध्ये काही महत्त्वाच्या परीक्षा झालेल्या आहेत, बरोबर, ऑलरेडी झालेल्या आहेत. त्या परीक्षांमध्ये ऑलरेडी विचारण्यात आलेले जे काही चालू घडामोडीचे प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत. कधी कधी काय होतं, रिसेंटमध्ये विचारलेले चालू घडामोडीच परत एकदा या ठिकाणी पुढच्या एक्झाम्सला विचारत असतात. त्याच्यामुळे बाकी व्हिडिओ तुम्ही पहा किंवा नका पाहू, हा व्हिडिओ मात्र तुम्ही 100% पाहायचा आहे शेवटपर्यंत. काही सांगता येत नाही, याच 100 प्रश्नातील तुम्हाला 5 ते 6 मार्काचे प्रश्न रिपीट तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा. सर्व प्रश्न कुठल्या ना कुठल्या एक्झामला ऑलरेडी विचारण्यात आलेले आहेत. प्रश्न क्रमांक पहिला लिहून घ्या. 2025च्या प्रजासत्ताक दिवसाचे प्रमुख पाहुणे कोण आहेत? तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर काय आहे? प्रबोवो सुबियांतो असं त्यांचं नाव आहे. 2025 मध्ये आपण 76व्या क्रमांकाचा प्रजासत्ताक दिवस साजरा केला आहे. त्या दिवसाचे ॲज अ चीफ गेस्ट म्हणजेच इंडोनेशियाचे राष्ट्रपती होते प्राबोवो सुबियांतो, त्यांना या ठिकाणी ॲज अ चीफ गेस्ट म्हणून निमंत्रित करण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न, भारताचे 52व्या क्रमांकाचे सरन्यायाधीश कोण झालेले आहेत? तर योग्य उत्तर काय? न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई हे या ठिकाणी 52व्या क्रमांकाचे या ठिकाणी सरन्यायाधीश पद त्यांनी भूषवलेलं आहे. आणि त्यांच्यानंतर 53व्या क्रमांकाचे कोण झालेत सरन्यायाधीश? तर न्यायमूर्ती सूर्यकांत हे या ठिकाणी 53व्या क्रमांकाचे न्यायमूर्ती या ठिकाणी बनले आहेत, सरन्यायाधीश या ठिकाणी बनलेले आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची घोषणा केलेली आहे? तर आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. महाराष्ट्र राज्याने खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची या ठिकाणी घोषणा केलेली आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक चौथा, श्री छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित असलेलं पहिलं मंदिर कोठे उद्घाटन झालं आहे या मंदिराचं? तर योग्य उत्तर आहे भिवंडी. आणि जर तुम्हाला असं विचारलं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे हे जे काही समर्पित असलेलं मंदिर आहे त्याचे शिल्पकार कोण आहेत? तर त्यांचं नाव आहे अरुण योगीराज असं त्यांचं नाव आहे. ठीक आहे, पूर्ण वर्ष झाले की आपण एक इयरबुक लॉन्च करत असतो. याही वर्षी जानेवारी 2025 ते डिसेंबर 2025 या संपूर्ण वर्षभराची आपण इयरबुक या ठिकाणी लॉन्च करणार आहोत. या इयरबुक मध्ये तुम्हाला काय भेटणार आहे? तर हे जे काही संपूर्ण 12 महिने आहेत, जानेवारी पासून डिसेंबर पर्यंत, प्रत्येक महिन्याचे 150 सेपरेट चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत. त्याच्यासोबत काही महत्त्वाचे टॉपिक्स असतात जे की सर्वच परीक्षांसाठी महत्त्वाचे असतात, जसं की महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ, केंद्रीय मंत्रिमंडळ, महत्त्वाच्या नियुक्त्या, योजना, पुरस्कार, क्रीडा स्पर्धा, युद्ध सराव, अशाच प्रकारे 30 पेक्षा जास्त मुद्द्यांवरती तुम्हाला प्रश्नोत्तर मिळणार आहेत. आपली PDF 1 जानेवारी 2026 ला लॉन्च होणार आहे. या PDF ची किंमत या ठिकाणी 99 रुपये आपण ठेवलेली आहे. जर तुम्ही 1 जानेवारी 2026च्या अगोदर जर PDF घेतली तर तुम्हाला ही PDF 99 रुपयाला भेटणार आहे. हा QR कोड स्कॅन करायचा आहे, 99 रुपयाचं पेमेंट करायचं आहे. आणि हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे 96 730 58 600. या व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करून ठेवेल. आणि तुम्हाला PDF जी काही आहे ती कधी मिळणार आहे? 1 जानेवारी 2026 ला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये संध्याकाळी 7 वाजता PDF दिली जाईल. पुढचा प्रश्न, 2025 मध्ये महिला प्रीमियर लीग झालं, बरोबर का नाही? जसं IPL होत असतं पुरुषांचं, इंडियन प्रीमियर लीग, अशाच प्रकारे WPL होत असतं, वुमन्स प्रीमियर लीग, बरोबर. महिला प्रीमियर लीग 2025चं विजेतेपद कोणत्या संघाने जिंकलेलं आहे? तर योग्य उत्तर आहे मुंबई इंडियन्सने या ठिकाणी महिला प्रीमियर लीगचं विजेतेपद जिंकलं, ज्याच्यामध्ये उपविजेता ठरलेला आहे दिल्ली कॅपिटल्स. म्हणजेच MI ने या ठिकाणी दिल्ली कॅपिटलचा पराभव केलेला आहे आणि जे काही महिला प्रीमियर लीग 2025चं विजेतेपद आहे त्याचं या ठिकाणी विजेतेपद पटकावलेलं आहे. पुढचा प्रश्न, 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर योग्य उत्तर आहे राम सुतार यांना या ठिकाणी 2024च्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. लक्षात घ्या, 2024चा हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे, परंतु 2025 मध्ये प्रदान करण्यात आलेला आहे. आणि महाराष्ट्र भूषण काय आहे? तर महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, जो की 2024चा या ठिकाणी राम सुतारजी यांना देण्यात आलेला आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7वा, 2025च्या प्रजासत्ताक दिवस परेडमध्ये कोणत्या राज्याने सर्वोत्कृष्ट झांकीचा पुरस्कार जिंकला आहे?
तर योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. तर उत्तर प्रदेश राज्याने या ठिकाणी 2025 जे काही प्रजासत्ताक दिवसाचा परेड होता त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट झांकीचा पुरस्कार जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न, 2024-25 मध्ये विजय हजारे करंडक कोणत्या संघाने जिंकलेला आहे? तर योग्य उत्तर आहे कर्नाटक. तर कर्नाटक या संघाने या ठिकाणी 2024-25चा विजय हजारे करंडक स्पर्धेचा या ठिकाणी विजेतेपद जिंकलेला आहे. विजेतेपद जिंकलं आहे कर्नाटकने, तर उपविजेता ठरलेला आहे विदर्भ. आणि 2024-25 विजय हजारे करंडक ही जी काही ट्रॉफी होती याची या ठिकाणी 32व्या क्रमांकाची आवृत्ती झाली आहे. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, भारतातील 58व्या क्रमांकाचं व्याघ्र प्रकल्प म्हणून कोणते राष्ट्रीय उद्यान घोषित करण्यात आलेलं आहे? तर योग्य उत्तर आहे माधव राष्ट्रीय उद्यान. माधव नॅशनल पार्कला या ठिकाणी 58व्या क्रमांकाचं टायगर रिझर्व व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलं आहे. मग मला लगेच कमेंट करून सांगा हे जे काही माधव राष्ट्रीय उद्यान आहे नेमकं कोणत्या राज्यामध्ये आहे, एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक एअर टॅक्सीचं नाव काय आहे? तर योग्य उत्तर काय आहे? शून्य. SHUNYA शून्य असं इंडियाचं फर्स्ट इलेक्ट्रिक एअर टॅक्सीचं नाव आहे. या ठिकाणी कोणी हे डेव्हलप केलं आहे? तर सरला एव्हिएशनने. आणि सरला एव्हिएशन कोठे आहे? तर बेंगलोर स्थित एक कंपनी आहे. त्या कंपनीने शून्य नावाचं भारतातील पहिलं इलेक्ट्रिक एअर टॅक्सी या ठिकाणी डेव्हलप केली आहे सरला एव्हिएशनच्या माध्यमातून. पुढचा प्रश्न, कोणता देश ब्रिक्सचा 9व्या क्रमांकाचा भागीदार देश बनलेला आहे? ब्रिक्स, बरोबर की नाही? ब्रिक्स या गटाचा 9व्या क्रमांकाचा भागीदार देश बनलेला आहे. तर योग्य उत्तर आहे नायजेरिया. आणि जर तुम्हाला असं विचारलं 10व्या क्रमांकाचा या ठिकाणी भागीदार देश कोणता बनला आहे, तर 10व्या क्रमांकाचा आहे व्हिएतनाम. 9व्या क्रमांकाचा आहे नायजेरिया, 10व्या क्रमांकाचा आहे व्हिएतनाम. पुढचा प्रश्न, जागतिक आनंद अहवाल 2025 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी 118वा क्रमांक आहे. कशामध्ये? जागतिक आनंद अहवालमध्ये. आणि याच अहवालामध्ये अव्वल स्थानी आहे. 1 नंबरला फिनलँड आहे, तर 2 नंबरला डेन्मार्क आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13वा महत्वाचा आहे, विचारला जाऊ शकतो. 100% स्टार मार्क करून ठेवा. 2025च्या पुरुषांच्या खो खो विश्वचषकाचे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकलं आहे? तर योग्य उत्तर आहे आपला भारत देश. तर भारताने या ठिकाणी जे काही पुरुषांचं खो खो विश्वचषक झालं 2025चं त्याचं विजेतेपद पटकावलेलं आहे. आणि उपविजेता कोण ठरला आहे? तर नेपाळ ठरलेला आहे. पुढचा प्रश्न, 2025च्या महिलांच्या खो खो विश्वचषकाचे विजेतेपद कोणी जिंकलं? तर याही ठिकाणी योग्य उत्तर आहे भारत. आणि याही ठिकाणी उपविजेता ठरला आहे नेपाळ. पहा, लक्षात घ्या किती सोपी गोष्ट आहे. पुरुषांचं आणि महिलांचं दोघांचं जे काही खो खो विश्वचषक झालं 2025चं त्याच्यामध्ये दोघांचंही विजेतेपद भारताने जिंकलं आहे. आणि दोघांच्या ठिकाणी भारताने नेपाळला या ठिकाणी हरवलेलं आहे. पुढचा प्रश्न, 2025 मध्ये मिसेस वर्ल्डचा किताब जिंकणारी पहिली कृष्णवर्णीय महिला कोण बनली आहे? तर योग्य उत्तर आहे शेगो गेला. आणि या दक्षिण आफ्रिका या देशाला बिलॉंग करतात. तर मिसेस वर्ल्डचा जो काही किताब आहे 2025चा त्याचं या ठिकाणी कोण विजेता जिंकलेलं आहे विजेतेपद? शेगो गेला असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, AI ॲक्शन समिट 2025 हे जे काही समिट झालं कोणत्या देशाने आयोजित केलं होतं? तर योग्य उत्तर आहे फ्रान्स. तर फ्रान्स देशाने AI ॲक्शन समिट हे या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात आलं होतं 2025 मध्ये. पुढचा प्रश्न, AI जनरेटेड चाइल्ड अब्यूज कंटेंटला गुन्हेगार ठरवणारा पहिला देश कोणता ठरलेला आहे? खूप हा चांगला डिसिजन आहे, विचारला जाऊ शकतो. तर युनायटेड किंगडमने काय केलेलं आहे? तर AI जनरेटेड चाइल्ड अब्यूज कंटेंटला या ठिकाणी गुन्हेगार ठरवणारा पहिला या ठिकाणी देश ठरला आहे. पुढचा प्रश्न, न्यू डेव्हलपमेंट बँकेचा सर्वात नवीन सदस्य देश कोणता बनलेला आहे? तर योग्य उत्तर आहे इंडोनेशिया. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19, कोणत्या संघाने 2025 ची ICC चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेली आहे? तर योग्य उत्तर आहे भारत. या ठिकाणी लक्षात ठेवायच्या 2-3 गोष्टी आहेत. 2025चं जे काही ICC चॅम्पियनशिप झाली याचं या ठिकाणी यजमानपद होतं पाकिस्तान आणि UAE कडे, ज्याच्यामध्ये विजेतेपद जिंकलं भारताने. तर भारताने या ठिकाणी न्यूझीलंडचा पराभव केलेला आहे, म्हणजेच उपविजेतेपद या ठिकाणी न्यूझीलंडकडे आहे. पुढचा प्रश्न, एरो इंडिया 2025 ची 15वी आवृत्ती कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती? तर योग्य उत्तर आहे बेंगलोर. तर एरो इंडियाची या ठिकाणी 15व्या क्रमांकाची आवृत्ती 2025 मध्ये बेंगलोर शहराच्या अंतर्गत झालेली आहे. पुढचा प्रश्न,
78व्या 2024-25च्या संतोष ट्रॉफीचं विजेतेपद कोणत्या संघाने जिंकलेलं आहे? तर पश्चिम बंगालने या ठिकाणी 78 क्रमांकाचं संतोष ट्रॉफीचं विजेतेपद जिंकलं आहे आणि उपविजेतेपद या ठिकाणी केरळकडे आहे, म्हणजेच केरळचा या ठिकाणी पराभव केलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 22, मोस्ट रिपीटेड प्रश्न. दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिवस नॅशनल वोटर डे हा दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? तर दरवर्षी 25 जानेवारीला आपण या ठिकाणी राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करतो. आणि 2025 ची थीम काय आहे? नथिंग लाईक वोटिंग, आय वोट फॉर शुअर. अशा प्रकारची थीम होती फॉर द इयर ऑफ 2025 फॉर नॅशनल वोटर डे. पुढचा प्रश्न, समुद्रावर बांधलेला भारतातील पहिला काचेचा पूल कोणत्या राज्यामध्ये आहे? तर योग्य उत्तर आहे तमिळनाडू राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी समुद्रावरील काय केलेला आहे? तर पहिला काचेचा या ठिकाणी पूल बांधण्यात आलेला आहे तमिळनाडू राज्याच्या अंतर्गत. पुढचा प्रश्न क्रमांक 24, भारतातील पहिल्या आयुर्वेदिक निदान उपकरणाचे नाव काय आहे? तर नाडी तरंगिणी असं या ठिकाणी भारतातील पहिल्या आयुर्वेदिक निदान उपकरणाचे नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 25, 7 खंडांमधील प्रत्येकी सर्वोच्च शिखरावर विजय मिळवणारी सर्वात तरुण महिला कोण ठरली आहे? तर योग्य उत्तर आहे काम्या कार्तिकेयन. अवघ्या 17 वर्षाची या ठिकाणी ही तरुणी आहे. तर या ठिकाणी जे काही जगातील सर्वात तरुण महिला आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी अव्वल स्थानी आलेली आहे. तर 7 वेगवेगळ्या खंडांमधील प्रत्येकी सर्वोच्च शिखरावर विजय मिळवणारी ही काम्या कार्तिकेयन, जी की मुंबईची आहे, 17 वर्षाची आहे आणि जगातील सर्वात तरुण महिला या ठिकाणी ठरलेली आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले पांढऱ्या वाघांचे प्रजनन केंद्र कोठे स्थापन केले जाणार आहे? तर योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेश या राज्याच्या अंतर्गत भारतातील पहिलं पांढऱ्या वाघांचे प्रजनन केंद्र या ठिकाणी स्थापन केले जाणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 27, टाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळाचा किताब कोणी जिंकला आहे? तर योग्य उत्तर आहे आर प्रज्ञानंद यांनी या ठिकाणी टाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळाचा किताब या ठिकाणी पटकावलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 28, स्वच्छ सर्वेक्षणाच्या 9व्या आवृत्तीमध्ये भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून कोणते शहर घोषित करण्यात आलं आहे? तर योग्य उत्तर आहे इंदोर. तर इंदोरला या ठिकाणी स्वच्छ सर्वेक्षणाच्या 9व्या आवृत्तीमध्ये भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, बाफ्टा अवॉर्ड्स 2025 मध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्काराचा या ठिकाणी मान मिळालेला आहे किंवा सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मिळालेला आहे? तर कॉन्क्लेव्ह नावाचा चित्रपट आहे. लक्षात घ्या, प्रश्न महत्त्वाचा आहे. पुढचा प्रश्न, 2025च्या ऑस्करमध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे? तर एनोरा नावाचा चित्रपट आहे. दोन्ही गोष्टींमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. जे काही बाफ्टा अवॉर्ड झाले त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे कॉन्क्लेव्ह, आणि जो काही 2025चा ऑस्कर आहे त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार एनोरा या चित्रपटाला मिळालेला आहे. आणि याच ऑस्कर सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अँड्रियन ब्रॉडी यांना मिळाला आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिकी मॅडिसन यांना मिळालेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 31 महत्त्वाचा प्रश्न आहे. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये कोणत्या संघाने पदक तालिकेमध्ये अव्वल स्थान पटकावलेलं आहे? तर योग्य उत्तर आहे सर्व्हिसेस. तर सर्व्हिसेस संघाने एकूण 121 पदके जिंकलेली आहेत आणि या 121 पदकांमध्ये 68 सुवर्ण पदके आहेत, 26 रौप्य पदक आहेत आणि 27 कांस्य पदक आहेत. याच पदक तालिकेमध्ये महाराष्ट्राने या ठिकाणी टोटल 201 पदके जिंकलेत, ज्याच्यामध्ये 54 सुवर्ण पदके आहेत, 71 रौप्य पदके आहेत आणि 76 कांस्य पदक आहेत. बरोबर का नाही? तुम्ही म्हणताल की सर या ठिकाणी सर्व्हिसेसने तर 121 पदके जिंकली, महाराष्ट्राने तर 201 पदके जिंकली, तर महाराष्ट्र अव्वल आला ना? तसं नसतं बाळांनो. या ठिकाणी सुवर्ण पदक जे काही जिंकलेले संख्या ज्याच्याकडे जास्त असते तो या ठिकाणी अव्वल स्थानी असतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न, दरवर्षी राष्ट्रीय स्टार्टअप दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 16 जानेवारीला दरवर्षी आपण या ठिकाणी राष्ट्रीय स्टार्टअप दिवस नॅशनल स्टार्टअप डे म्हणून साजरा करतो. या ठिकाणी या दिवसाची सुरुवात केली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 पासून. पुढचा प्रश्न, वरुण 2022 हा जो काही या ठिकाणी द्विपक्षीय नौदल सराव आहे तो भारत आणि कोणत्या देशादरम्यानचा द्विपक्षीय नौदल सराव आहे? तर योग्य उत्तर आहे फ्रान्स. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 34, एबेल पारितोषिक 2025 कोणाला देण्यात आलेला आहे? कधी कधी प्रश्न फिरून विचारला जाऊ शकतो. हा जो काय एबेल पुरस्कार आहे तो कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो? तर हा एक मॅथमॅटिशियन अवॉर्ड आहे, गणित पुरस्कार आहे, तो गणित या क्षेत्रामध्ये दिला जातो. तर मसाकी काशिवरा जे की जपानचे गणितज्ञ आहेत त्यांना या ठिकाणी एबेल पारितोषिक 2025 ने सन्मानित करण्यात आलं आहे.
पुढचा प्रश्न, भारत आणि कोणत्या देशादरम्यान खंजर 2025 हा सराव आयोजित करण्यात आलेला आहे? तर 35 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, पर्याय क्रमांक या ठिकाणी माफ करा, दररोजची सवय लागली आहे, तर किर्गिस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भारत आणि या ठिकाणी किर्गिस्तान देशादरम्यान खंजर 2025 हा सराव आयोजित करण्यात आला होता. पुढचा प्रश्न, 2025च्या आयफा पुरस्कारामध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे? तर लापता लेडीज या चित्रपटाला या ठिकाणी आयफा पुरस्कार 2025च्या या ठिकाणी सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे. याच आयफा पुरस्कारांमध्ये अभिनेता सर्वोत्कृष्ट ठरला आहे कार्तिक आर्यन आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली आहे नितांशी गोयल असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, 2025चा संगीता कलानिधी पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर RK श्रीराम कुमार असं त्यांचं नाव आहे. 2025च्या संगीता कलानिधी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न, भारताने कोणत्या देशासाठी ऑपरेशन ब्रह्म या ठिकाणी सुरू केलं होतं? तर म्यानमार या देशासाठी भारताने ऑपरेशन ब्रह्म या ठिकाणी राबवलेलं होतं. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने राजीव युवा विकासम नावाची योजना सुरू केलेली आहे? तर तेलंगणा राज्य सरकारने राजीव युवा विकासम योजना सुरू केली आहे. कशासाठी? उद्देश काय? तर अनुसूचित जाती, जमाती, मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक समुदायांना स्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून देणे या उद्देशाने ही या ठिकाणी योजना सुरू केली आहे तेलंगणाने. पुढचा प्रश्न, 2025चा पुरुष कबड्डी विश्वचषक कोणत्या संघाने जिंकला आहे? तर भारताने जिंकला आहे, तर उपविजेता पद या ठिकाणी इंग्लंडकडे आहे. आणि याच ठिकाणी 2025चा महिला कबड्डी विश्वचषक कोणत्या संघाने जिंकला? तर याही ठिकाणी भारत विजेता ठरला आहे, तर उपविजेता ठरला आहे इंग्लंड. मगासारखं या ठिकाणी परत एकदा झालेलं आहे. जे काही पुरुषांचं कबड्डी विश्वचषक आहे 2025चं, कोणाचं? पुरुषांचं, त्याच्यामध्ये विजेतेपद या ठिकाणी भारताने जिंकलं, तर उपविजेतेपद आहे या ठिकाणी इंग्लंडकडे. अशाच प्रकारे महिलांच्या कॅटेगरीमध्ये सुद्धा भारताने विजेतेपद जिंकलं आहे आणि इंग्लंडचा या ठिकाणी पराभव केलेला आहे. याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. पुढचा प्रश्न, 2025 मध्ये जागतिक AI गुंतवणुकीमध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी 10वा क्रमांक आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 43, कोणत्या दोन राज्यांनी संयुक्तपणे निलगिरी तहर जनगणना 2025 आयोजित केलेली आहे? तर योग्य उत्तर आहे केरळ आणि तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर केरळ आणि तमिळनाडू या दोन राज्यांनी संयुक्तपणे निलगिरी तहर जनगणना 2025 आयोजित केली आहे. पुढचा प्रश्न, 2025चा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर लक्षात घ्या, 2025चा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कुमार मंगलम बिर्लाजी यांना या ठिकाणी देण्यात आला आहे. पुढचा प्रश्न, 2024-25 इंडियन सुपर लीग ISL याचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? तर योग्य उत्तर आहे मोहन बागान यांनी या ठिकाणी ISL इंडियन सुपर लीगचं या ठिकाणी 2024-25च्या आवृत्तीचं या ठिकाणी विजेतेपद जिंकलं आहे. आणि पराभूत कोण झालं आहे? बेंगलोर FC. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 46, 2025च्या जागतिक विमानतळ क्रमवारीमध्ये कोणत्या देशाचे विमानतळ अव्वल स्थानावरती आहे? तर योग्य उत्तर आहे सिंगापूर. पुढचा प्रश्न, 2025चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? तर योग्य उत्तर आहे बानू मुश्ताक यांनी या ठिकाणी त्यांच्या लघुकथांच्या संग्रहासाठी, आणि लघुकथाच्या संग्रहाचं नाव काय आहे? हर्ट लॅम्प. तर याच्यासाठी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जिंकला आहे बानू मुश्ताक यांनी. पुढचा प्रश्न, खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2025 मध्ये कोणत्या राज्याने पदक तालिकेमध्ये अव्वल स्थान पटकावलेलं आहे? तर महाराष्ट्र राज्याने या ठिकाणी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धामध्ये 158 पदकांसकट या पदक तालिकेमध्ये अव्वल स्थान पटकावलेलं आहे. आणि या 158 पदकांमध्ये 58 सुवर्ण पदके आहेत, 47 रौप्य पदके आहेत आणि 53 या ठिकाणी कांस्य पदक आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 49, 2025चा मिस वर्ल्ड हा जो काही पुरस्कार आहे सौंदर्य स्पर्धेतील तो कोणाला मिळालेला आहे? तर योग्य उत्तर आहे सुचाता चुआंग्रश्री असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? सुचाता चुआंग्रश्री असं त्यांचं नाव आहे. मिस वर्ल्ड 2025चा किताब त्यांनी जिंकलेला आहे. ही जी काही सौंदर्य स्पर्धा आहे ती हैदराबाद येथे आयोजित करण्यात आली होती आणि या ज्या काही सुचाता चुआंग्रश्री आहेत या थायलंडच्या पहिल्या मिस वर्ल्ड बनलेल्या आहेत. त्याच्यामुळे या प्रश्नाला या ठिकाणी स्टार मार्क करून ठेवू शकता. पुढचा प्रश्न, भारताचे 88 क्रमांकाचे बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनलेला आहे? तर दिव्या देशमुख, ज्या की महाराष्ट्र राज्याला बिलॉंग करतात, या ठिकाणी 88 क्रमांकाचे ग्रँडमास्टर बनलेले आहेत चेस या खेळातील. पुढचा प्रश्न,
कोणते राज्य भारतातील पहिलं पूर्ण साक्षर राज्य बनलेलं आहे? तर योग्य उत्तर आहे मिझोरम. तर मिझोरम हे राज्य इंडियाज फर्स्ट 100% लिटरेट स्टेट या ठिकाणी दर्जा मिळालेला आहे मिझोरम राज्याला. पुढचा प्रश्न, उल्हास योजनेअंतर्गत कोणत्या राज्याला अलीकडेच दुसरे पूर्ण साक्षर राज्य म्हणून घोषित करण्यात आलं आहे? तर योग्य उत्तर आहे गोवा. पुढचा प्रश्न, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते ब्राह्मोस क्षेपणास्त्र निर्मिती युनिटचे उद्घाटन कोठे झालेलं आहे? तर लखनौ या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंह यांच्या हस्ते ब्राह्मोस क्षेपणास्त्र निर्मिती ब्राह्मोस मिसाईल मॅन्युफॅक्चरिंग युनिटचं इनॉग्रेशन या ठिकाणी करण्यात आलं आहे लखनौ या ठिकाणी. पुढचा प्रश्न, कोणत्या दहशतवादी घटनेला प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर या ठिकाणी सुरू करण्यात आलं आहे? तर योग्य उत्तर आहे पहलगाम दहशतवादी हल्ला. मला फक्त कमेंट करून सांगा हे जे काही ऑपरेशन सिंदूर आहे हे नेमकं एक्झॅक्ट कोणत्या तारखे दिवशी झालेलं आहे, जेणेकरून मला लगेच लक्षात येईल हा विद्यार्थी ही विद्यार्थिनी व्हिडिओ शेवटपर्यंत प्रामाणिकपणे पाहत आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 55, भारतातील पहिला आंतरराज्यीय चित्ता संवर्धन कॉरिडॉर कोणत्या दोन राज्यामध्ये स्थापन होत आहे? तर योग्य उत्तर राजस्थान आणि मध्य प्रदेश या दोन राज्याच्या अंतर्गत भारतातील पहिला आंतरराज्यीय चित्ता संवर्धन कॉरिडॉर या ठिकाणी स्थापन होत आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले AI चालित सोने वितळवणारे ATM कोठे सुरू झालं आहे? तर योग्य उत्तर आहे हैदराबाद या ठिकाणी. पुढचा प्रश्न, मोनॅको ग्रँड प्रिक्स फॉर्म्युला 2 शर्यत जिंकणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे? तर योग्य उत्तर आहे कुश मैनी. हा खेळाडू या ठिकाणी मोनॅको ग्रँड प्रिक्स फॉर्म्युला 2 शर्यत जिंकणारा पहिला भारतीय या ठिकाणी ठरलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 58, माउंट एव्हरेस्ट सर करणारे पहिले CISF म्हणजे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे अधिकारी कोण बनले आहेत? तर योग्य उत्तर आहे गीता समोटा. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? नॅशनल टेक्नॉलॉजी डे हा दरवर्षी या ठिकाणी 11 मेला आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न, 31 वेळा एव्हरेस्ट सर करणारा पहिला व्यक्ती कोण बनलेला आहे? तर योग्य उत्तर आहे कामी रीता शेर्पा. 31 वेळा एव्हरेस्ट सर त्यांनी केलेला आहे. मग लगेच कमेंट करून सांगा माउंट एव्हरेस्टची टोटल या ठिकाणी उंची किती आहे मीटरमध्ये. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 61, संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने कोणता दिवस जागतिक फुटबॉल दिवस म्हणून घोषित केलेला आहे? तर योग्य उत्तर आहे 25 मेला आपण या ठिकाणी जे काही संयुक्त राष्ट्र महासभा आहे त्यांनी या ठिकाणी 25 मेला जागतिक फुटबॉल दिवस वर्ल्ड फुटबॉल डे म्हणून या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे. पुढचा प्रश्न, 100% रेल्वे विद्युतीकरण साध्य करणारे भारतातील 24वे राज्य कोणतं ठरलं आहे? तर योग्य उत्तर आहे गुजरात. गुजरात हे राज्य या ठिकाणी 100% रेल्वे विद्युतीकरण साध्य करणारे भारतातील 24वे राज्य या ठिकाणी ठरलेलं आहे. पुढचा प्रश्न, न्यू डेव्हलपमेंट बँकेचा 9व्या क्रमांकाचा सदस्य देश कोणता बनलेला आहे? तर अल्जेरिया हा जो काही देश आहे तो या ठिकाणी न्यू डेव्हलपमेंट बँकेचा या ठिकाणी 9व्या क्रमांकाचा सदस्य देश या ठिकाणी ठरलेला आहे. पुढचा प्रश्न, मे 2025 मध्ये नेपाळमधील कोणत्या हिमनदीला मृत डेड घोषित या ठिकाणी करण्यात आलेला आहे? हा प्रश्न महत्वाचा आहे. स्टार मार्क करून ठेवा, स्टार मार्क करून ठेवा, विचारला जाऊ शकतो. तर याला ग्लेसियर बरोबर, तर याला हिमनदीला या ठिकाणी डेड मृत घोषित केलेला आहे 2025 मे मध्ये. नेपाळमधील ही या ठिकाणी हिमनदी आहे. पुढचा प्रश्न, 2025च्या दोहा डायमंड लीग मध्ये पुरुषांच्या भालाफेकमध्ये कोणी सुवर्णपदक जिंकलेलं आहे? तर योग्य उत्तर आहे ज्युलियन वेबर यांनी या ठिकाणी 2025 मध्ये जे काही दोहा डायमंड लीग झाली याच्यामध्ये या ठिकाणी पुरुषांच्या भालाफेक कॅटेगरीमध्ये सुवर्णपदक जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रादेशिक सैन्यामध्ये लेफ्टनंट कर्नलच्या मानद पदाने अलीकडेच कोणाला सन्मानित करण्यात आलं आहे? तर आपल्या भारताचे गोल्डन बॉय नीरज चोप्रा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 67, जनता की कहाणी मेरी आत्मकथा हे आत्मचरित्र कोणी लिहिलेलं आहे? तर योग्य उत्तर आहे बंडारू दत्तात्रय यांनी या ठिकाणी जनता की कहाणी मेरी आत्मकथा नावाचं आत्मचरित्र या ठिकाणी लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने स्थलांतरित मुलांना शिक्षण देण्यासाठी ज्योती नावाची स्कीम ज्योती नावाची योजना या ठिकाणी सुरू केलेली आहे? तर योग्य उत्तर आहे केरळ.
तर केरळ या राज्य सरकारने या ठिकाणी जे काही मायग्रेट झालेले जे काही आपले या ठिकाणी विद्यार्थी असतात, पालक असतात, त्यांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी ज्योती स्कीम, ज्योती योजना या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे केरळच्या अंतर्गत. पुढचा प्रश्न, भारताचे गगनयान मिशन कोणत्या वर्षी सुरू होणार आहे? तर योग्य उत्तर आहे 2027 मध्ये या ठिकाणी भारताचं गगनयान मिशन या ठिकाणी सुरू होणार आहे. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय सौर आघाडी ज्याला आपण बोलतो ISA, फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल सोलार अलायन्स, याचा या ठिकाणी 123व्या क्रमांकाचा सदस्य देश कोणता बनलेला आहे? तर अंगोला नावाचा देश आहे तो या ठिकाणी ISAचा आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 123वा सदस्य देश बनलेला आहे. पुढचा प्रश्न, जागतिक लिंगभेद निर्देशांक 2025 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर योग्य उत्तर आहे 131 क्रमांक आहे जागतिक लिंगभेद निर्देशांक 2025 मध्ये. पुढचा प्रश्न, 2025च्या ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकलेलं आहे? तर योग्य उत्तर आहे दक्षिण आफ्रिका, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर 2025च्या ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं विजेतेपद या ठिकाणी दक्षिण आफ्रिकेने जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 73, जागतिक शांतता निर्देशांक 2025 मध्ये कोणता देश अव्वल स्थानावरती आहे? तर योग्य उत्तर आहे या ठिकाणी आईसलँड. आईसलँड नावाचा जो काही देश आहे तो या ठिकाणी वर्ल्ड पीस इंडेक्स 2025च्या अंतर्गत अव्वल स्थानी आहे. कोणत्या? जागतिक शांतता निर्देशांक मध्ये. आणि याच निर्देशांक मध्ये मग भारताचा क्रमांक किती आहे? तर 115वा क्रमांक आहे आपल्या भारताचा. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने पहिला हॉकी इंडिया मास्टर्स कप 2025 जिंकलेला आहे? तर योग्य उत्तर आहे तमिळनाडू. तर तमिळनाडू या ठिकाणी तमिळनाडूने पहिला हॉकी इंडिया मास्टर्स कप या ठिकाणी जिंकलेला आहे. या ठिकाणी पहिला हॉकी इंडिया मास्टर्स कप, बरोबर, हा झाला पुरुषांचा. आणि याच ठिकाणी महिलांचा देखील पहिला हॉकी इंडिया मास्टर्स कप कोणी जिंकला आहे? तर ओडिसाने जिंकला आहे. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 75, रॉचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर योग्य उत्तर आहे पराग जैन यांची या ठिकाणी रॉच्या नवीन चीफ पदी, प्रमुखपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, 2025 मधील नाटो शिखर परिषद कोणत्या देशाने आयोजित केली होती? तर योग्य उत्तर आहे नेदरलँड. तर नेदरलँडने या ठिकाणी 2025 मधील नाटोची शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती. पुढचा प्रश्न, 2026च्या QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये कोणत्या संस्थेने अव्वल स्थान पटकावलेलं आहे? तर योग्य उत्तर आहे IIT दिल्ली. IIT दिल्लीने या ठिकाणी QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये अव्वल स्थान पटकावलेलं आहे. पुढचा प्रश्न, ॲक्झिओम मिशन 4 साठी निवडलेला भारतीय अंतराळवीर कोण आहे? त्यांचं नाव काय आहे? तर योग्य उत्तर आहे शुभांशु शुक्ला, असं त्यांचं नाव आहे. तर शुभांशु शुक्ला हे या ठिकाणी ॲक्झिओम मिशन 4 साठी निवडण्यात आलेले भारतीय अंतराळवीर ठरलेले आहेत. पुढचा प्रश्न, 2025च्या UEFA नेशन्स लीग फायनलमध्ये कोणत्या देशाने विजय मिळवलेला आहे? तर लक्षात घ्या, पोर्तुगाल या देशाने या ठिकाणी UEFA नेशन्स लीग, कोणतं नेशन्स लीग फायनलमध्ये या ठिकाणी विजेतेपद मिळवलेले आहे. आणि पोर्तुगालने या ठिकाणी स्पेनचा पराभव केलेला आहे. म्हणजेच उपविजेते कोण ठरलेला आहे? तर स्पेन देश. पुढचा प्रश्न, चिनाब रेल्वे पुलाचे उद्घाटन अलीकडेच कोणी केलेलं आहे? तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते या ठिकाणी चिनाब रेल्वे पुलाचं उद्घाटन करण्यात आलं आहे. आता लक्षात घ्या, पर्टिक्युलरली कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये या ठिकाणी चिनाब रेल्वे पूल येतं? तर रियासी नावाचं डिस्ट्रिक्ट आहे, जिल्हा आहे. कोणत्या ठिकाणी? जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी. आणि हा जो काही मग रेल्वे ब्रिज आहे, बरोबर की नाही, हा जो काही रेल्वे ब्रिज आहे या ठिकाणी याची उंची किती आहे असं तुम्हाला या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. तर 359 मीटर एवढी या ठिकाणी उंची आहे चिनाब रेल्वे पुलाची. पुढचा प्रश्न, 2025 मध्ये 51व्या क्रमांकाचं जे काही G7 शिखर परिषद झालं त्याचं आयोजन कोणत्या देशाने केलेलं आहे? तर कॅनडा देशाने केलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 82, 2025च्या G7 शिखर परिषदेमध्ये भारतातील प्रमुख पाहुणे कोण आहेत? तर योग्य उत्तर आहे नरेंद्र मोदी यांना या ठिकाणी G7च्या शिखर परिषदेमध्ये ॲज अ चीफ गेस्ट म्हणून निमंत्रित करण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न, कोणत्या संघाने IPL 2025चं विजेतेपद जिंकलेलं आहे? तर लक्षात घ्या, RCB ने, बरोबर. तर या ठिकाणी 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. विराट कोहली, बरोबर, V18 18 कितव्या क्रमांकाची आवृत्ती होती? 18वी. आणि या ठिकाणी 18वी IPL जे काही झालं त्याच्यातील या ठिकाणी 18 वर्षानंतर पहिल्यांदा RCBने या ठिकाणी IPLचं जे काही चषक आहे ते या ठिकाणी पटकावलेलं आहे. त्याच्यामुळे RCB विजेता ठरला आहे आणि उपविजेता ठरला आहे पंजाब किंग्स. पुढचा प्रश्न,
IPL 2025 मध्ये पर्पल कॅप कोणी जिंकलेली आहे? तर योग्य उत्तर आहे, लक्षात घ्या, प्रसिद्ध कृष्ण यांनी 25 विकेट्स घेऊन, म्हणजेच पर्पल कॅप ही कशामध्ये दिली जाते? सगळ्यात जास्त विकेट घेणाऱ्या खेळाडूला पर्पल कॅप जिंकली आहे प्रसिद्ध कृष्ण, 25 विकेट्स त्यांनी घेतली आहेत. आणि ऑरेंज कॅप दिली जाते या ठिकाणी सर्वाधिक रन्स काढणाऱ्या खेळाडूला साई सुदर्शन, 759 रन त्यांनी काढलेले आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 85, नॉर्वे बुद्धिबळ 2025 ही जी काही स्पर्धा आहे ती कोणत्या खेळाडूने जिंकलेली आहे? तर मॅग्नस कार्लसन या खेळाडूने या ठिकाणी नॉर्वेचं जे काही चेस वर्ल्ड कप झालेलं आहे ते या ठिकाणी जिंकलेलं आहे. आणि या ठिकाणी याच ह्याच्यामध्ये तिसऱ्या क्रमांकावरती आलेला आहे या ठिकाणी गुकेश किंवा गुकेश डोम्माराजू, जे की भारतीय चेस खेळाडू आहेत. पुढचा प्रश्न, सरस्वती सन्मान 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? तर योग्य उत्तर आहे भद्रेश दास स्वामी यांना या ठिकाणी सरस्वती सन्मान 2024 ने सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, हेनली पासपोर्ट इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर योग्य उत्तर आहे 85. तर आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी हेनली पासपोर्ट इंडेक्स 2025 मध्ये 85 क्रमांक आहे. पुढचा प्रश्न, 2025 चा फाईड महिला बुद्धिबळ विश्वचषक कोणी जिंकलेला आहे? तर योग्य उत्तर आहे या ठिकाणी दिव्या देशमुख. लक्षात घ्या, 88 क्रमांकाचा प्रश्न आहे. कोणता? तर 2025 चा फाईड महिला बुद्धिबळ विश्वचषक कोणी जिंकला? तर दिव्या देशमुखने. प्रश्न आहे 88 क्रमांक, आणि 88 क्रमांकाचा चेस ग्रँडमास्टर या ठिकाणी ठरलेले आहेत दिव्या देशमुख, जे की महाराष्ट्र राज्याशी बिलॉंग करतात. पुढचा प्रश्न, निसार मिशन हा कोणत्या दोन अंतराळ संस्थांचा संयुक्त प्रकल्प आहे? तर नासा आणि इस्रो या दोन या ठिकाणी स्पेस एजन्सीचा हा संयुक्त प्रकल्प आहे. निसार मिशन असं याचं नाव आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 90, कोणत्या देशाने 2025 मध्ये 17वे ब्रिक्स शिखर परिषद आयोजित केली होती? तर योग्य उत्तर आहे ब्राझील. तर ब्राझील देशाने या ठिकाणी 2025 मध्ये 17व्या क्रमांकाचं ब्रिक्स शिखर परिषदेचं आयोजन केलेलं होतं. पुढचा प्रश्न, भारतामध्ये सध्या पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण कसं आहे? तर लक्षात घ्या 20%. काय आहे? 20% इथेनॉल आहे, तर 80% या ठिकाणी पेट्रोल आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिलं डिजिटल नोमॅड विलेज कोणत्या राज्यामध्ये उघडण्यात आलेलं आहे? तर योग्य उत्तर आहे सिक्कीम. तर सिक्कीम राज्याच्या अंतर्गत इंडियाज फर्स्ट डिजिटल नोमॅड विलेजची स्थापना करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिलं ISO प्रमाणित पोलीस स्टेशन कोणते आहे? तर योग्य उत्तर आहे अर्थुंकल पोलीस स्टेशन, जे की केरळ राज्याच्या अंतर्गत स्थित आहे. भारतातील पहिलं ISO प्रमाणित पोलीस स्टेशन हे आहे अर्थुंकल पोलीस स्टेशन, केरळ या ठिकाणचं. पुढचा प्रश्न, भारतातील पहिलं हिंदी माध्यम MBBS कॉलेज कोणत्या राज्यामध्ये उघडण्यात येणार आहे? तर मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी भारतातील पहिलं हिंदी माध्यम MBBS कॉलेज या ठिकाणी उघडण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, 2025 चा फाईड विश्वचषक कोणता देश आयोजित करणार आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे भारत. भारताने या ठिकाणी 2025 चा फाईड विश्वचषक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न, कोणत्या देशांनी सिम्बेक्स 25 हा सराव आयोजित केला आहे? तर योग्य उत्तर आहे भारत आणि सिंगापूर या दोन देशांनी या ठिकाणी सिम्बेक्स 25 हा जो काही एक्सरसाइज आहे, युद्ध सराव आहे, तो या ठिकाणी आयोजित केलेला होता. पुढचा प्रश्न, 2025 चा रॅमन मॅक्सेसे पुरस्कार कोणत्या भारतीय संस्थेने जिंकला आहे? तर योग्य उत्तर आहे एज्युकेट गर्ल्स या NGOने या ठिकाणी 2025 चा रॅमन मॅक्सेसे पुरस्कार जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री प्रतिज्ञा योजना सुरू केलेली आहे? तर योग्य उत्तर आहे बिहार. तर बिहारने या ठिकाणी मुख्यमंत्री प्रतिज्ञा योजना सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न, घानामध्ये ऑर्डर ऑफ द स्टार म्हणजेच सर्वोच्च या ठिकाणी पुरस्कार आहे घानाचा, तो कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर योग्य उत्तर आहे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ठिकाणी, माफ करा, नरेंद्र मोदी यांना या ठिकाणी घानामध्ये ऑर्डर ऑफ द स्टार, जो की घानाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, त्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. आणि अशा प्रकारे पुढचा प्रश्न 100व्या नंबरचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने गणेशोत्सवाला राज्य उत्सव म्हणून या ठिकाणी घोषित केलेलं आहे? तर योग्य उत्तर आहे या ठिकाणी आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर महाराष्ट्र राज्य सरकारने आपल्या गणेशोत्सवाला या ठिकाणी स्टेट फेस्टिवल राज्य उत्सव म्हणून या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे, घोषित केलेला आहे.
क्लिअर? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं, 2025 मध्ये स्टेटच्या असू द्या किंवा सेंट्रलच्या असू द्या, जेवढ्याही महत्त्वाच्या ज्या काही एक्झाम्स झालेल्या आहेत, त्या एक्झाम्समध्ये जे काही आलेले करंट अफेअर्सचे जे काही प्रश्न आहेत त्याच्यावरती रिपीट किंवा परीक्षेला अजून या ठिकाणी रिपीटमध्ये विचारले जाऊ शकतील अशा प्रश्नांवरती आपण या ठिकाणी रिव्हिजन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. जवळच्या मित्रमैत्रिणींना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, टेलिग्राम ग्रुपमध्ये हा व्हिडिओ, हे यूट्यूब चॅनल जरूर शेअर करा. आणि ही जी काही आपली संध्याकाळची 7:30ची सिरीज आहे याच्यामध्ये पुढचा या ठिकाणी व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती घ्यायचा याच्यासाठी नक्की कमेंट करा. शेवटी जाताना एवढंच बोलेल, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला या ठिकाणी बिलकुल विसरू नका. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद. तर लगेच काय करूया, नोव्हेंबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 5 नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिवस आणि गुरु नानक जयंती. 7 नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस, महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस म्हणून. 8 नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस. 9 नोव्हेंबर राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिवस. 10 नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस. 11 नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि युद्धविराम दिवस. 12 नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस. 13 नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस. 14 नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस, भारतामध्ये बालदिवस म्हणून आणि जागतिक मधुमेह दिवस. 15 नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती. 16 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस. 17 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस. 19 नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस. 20 नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिवस. 21 नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस. 25 नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 26 नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस आणि राष्ट्रीय दूध दिवस. आणि 28 नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी. क्लिअर? तर लगेच काय करूया, ऑक्टोबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 ऑक्टोबर वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक शाकाहारी दिवस. 2 ऑक्टोबर गांधी जयंती, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस आणि लाल बहादूर शास्त्री जयंती. 5 ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिवस. त्यानंतर जागतिक अधिवास दिवस ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी म्हणजेच यावर्षी 6 ऑक्टोबरला आहे. 7 ऑक्टोबरला जागतिक कापूस दिवस. 8 ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिवस. 9 ऑक्टोबर जागतिक पोस्टल दिवस. 10 ऑक्टोबर राष्ट्रीय डाक दिवस आणि जागतिक मानसिक आरोग्य दिवस. 11 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस. 13 ऑक्टोबर आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 14 ऑक्टोबर जागतिक मानक दिवस. 15 ऑक्टोबर जागतिक विद्यार्थी दिवस. 16 ऑक्टोबर जागतिक अन्न दिवस, जागतिक भूल दिवस आणि जागतिक मणक्यांचे दिवस. 17 ऑक्टोबर गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 20 ऑक्टोबर जागतिक सांख्यिकी दिवस. 21 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिवस. 24 ऑक्टोबर जागतिक पोलिओ दिवस, संयुक्त राष्ट्र दिवस आणि 31 ऑक्टोबर या ठिकाणी राष्ट्रीय एकता दिवस म्हणून आपण साजरा करतो. ठीक आहे? तर लगेच काय करूया, सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर राष्ट्रीय पोषण आठवडा. 2 सप्टेंबर जागतिक नारळ दिवस. 4 सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस. 5 सप्टेंबर शिक्षक दिवस. 8 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस. 10 सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस. 11 सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस. 14 सप्टेंबर हिंदी दिवस. 15 सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस. 16 सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस. 18 सप्टेंबर जागतिक बांबू दिवस. 21 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस. 22 सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस. 26 सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस. 27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस. 28 सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि यावर्षी 28 सप्टेंबरचा शेवटच्या रविवारी जागतिक नदी दिवस आणि 29 सप्टेंबर जागतिक हृदय दिवस. ठीक आहे? तर लगेच काय करूया, ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 ऑगस्टला बरेच दिवस असतात, जसं की राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस, लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी, अण्णाभाऊ साठे यांची जयंती, वर्ल्ड वाईड वेब डे,
आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस. 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह. 6 ऑगस्टला हिरोशिमा दिवस. 7 ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस तसेच भालाफेक दिवस. 8 ऑगस्टला भारत छोडो आंदोलन दिवस. 9 ऑगस्टला जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस. 10 ऑगस्टला जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस. 12 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस. 13 ऑगस्टला जागतिक अवयवदान दिवस. 15 ऑगस्ट 2025ला आपण आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी 79व्या क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत. 19 ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस. 20 ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस. 26 ऑगस्ट महिला समानता दिवस आणि 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस. क्लिअर? तर लगेच काय करूया, नोव्हेंबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 5 नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिवस आणि गुरु नानक जयंती. 7 नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस, महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस म्हणून. 8 नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस. 9 नोव्हेंबर राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिवस. 10 नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस. 11 नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि युद्धविराम दिवस. 12 नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस. 13 नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस. 14 नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस, भारतामध्ये बालदिवस म्हणून आणि जागतिक मधुमेह दिवस. 15 नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती. 16 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस. 17 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस. 19 नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस. 20 नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिवस. 21 नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस. 25 नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 26 नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस आणि राष्ट्रीय दूध दिवस आणि 28 नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी. क्लिअर?